नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण सप्तचक्रांची मालिका घेतो आहे, त्यात आज पुढे सरकतो आहोत. मूलाधार चक्र हे पहिलं चक्र आपलं घेऊन झालं. आता जे दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, त्याची माहिती घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत. हे चक्र अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण आपली प्रजनन क्षमता, आपला आनंद किंवा आपली मूत्रपिंड, मूत्राशय यासारखे जे महत्त्वाचे अवयव आहेत त्यांचं स्वास्थ्य, आपला नातेसंबंध, आपले भावनिक स्वास्थ्य आपलं किंवा भावनिक चढउतार, हे सगळं या चक्राशी संबंधित आहे. आणि त्यामुळे हे चक्र हे अत्यंत महत्त्वाचं चक्र मानलं जातं. याचं नाव इंग्रजीमध्ये त्याला जरी सॅक्रल चक्र असं म्हणत असले तरी ही संस्कृत जे नाव आहे स्वाधिष्ठान चक्र हे खूप बोलकं आहे असं मला वाटतं. स्व अधिक अधिष्ठान अशी त्याची फोड होते. म्हणजे आपण आपल्याला ज्याच्यात स्थापित केलं आहे ते हे चक्र. किंवा काही जण असंही मानतात की आपल्या सुप्त मनाचं स्थान, सबकॉन्शियस माइंडचं स्थान जे आहे ते हे चक्र आहे. आणि त्यामुळे ते अर्थातच महत्त्वाचं आहे, कारण आपल्या सुप्त मनातल्या ज्या भीती किंवा आपली जी कर्म किंवा काय, हे जे सगळं जरी आपलं मूलाधार चक्रात ती सगळं संचय असला तरी त्याची जी अभिव्यक्ती होते ती या चक्रात होते. आणि त्यामुळे स्वाधिष्ठान चक्र हे महत्त्वाचं मानलं जातं. स्वाधिष्ठान चक्र हे दोन गोष्टी, मला असं नेहमी वाटतं की मी आता नावाची फोड करून तुम्हाला सांगितली, स्व अधिक अधिष्ठान, आपण आपल्याला ज्याच्यात स्थापित केलं आहे ते हे चक्र. पण मला अनेकदा वाटतं की याचे अनेक काही गूढ अर्थही असावेत की ज्याच्यामुळे ही अशी नावं त्याला आलेली आहेत, प्राप्त झालेली आहेत. कारण याचं जे प्रतीक आहे, ज्याच्यावर मी पुढे सविस्तर बोलणार आहे, त्याच्याही वरून काही वेगळे अर्थ लक्षात येतात, पण ते मी त्यावेळेला सांगेन. आत्ता जर लक्षात घ्यायचं तर स्वाधिष्ठान, आपण आपल्याला जिथे स्थापित केलं आहे ती जागा किंवा आपल्या सुप्त मनाची जागा. हे जे चक्र आहे, जेव्हा आपली कुंडलिनी वर सरकते मूलाधार चक्रातून, तेव्हा ती स्वाधिष्ठान चक्रात येते. हे चक्र ह्यासाठीही महत्त्वाचं आहे कारण कुंडलिनीचा ह्या पुढचा प्रवास हा खडतर मानला गेला आहे. कारण हे जे केंद्र आहे हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सशी, जेनायटलशी, आपल्या सेक्ससारख्या फिलिंग्सशी, लैंगिकतेशी हे कनेक्टेड आहे. ह्या तिथल्या प्रधान भावना आहेत. आणि त्यामुळे माणूस जर त्याच भावनांच्या चक्रात अडकला तर त्याचा पुढचा प्रवास होणं, म्हणजेच कुंडलिनीचा पुढचा प्रवास होणं हे कठीण असतं. म्हणून जी ह्या चक्राची साधना ही खूप जास्त करायला पाहिजे असं जे सांगितलं जातं, त्याचं कारण ते आहे की माणूस त्या वासनांमध्येच तिथेच अडकून पडू नये, किंवा त्याच्या ज्या 6 पाकळ्या आहेत ज्यांचा अर्थ मी पुढे सांगेन, त्या भावनांमध्ये अडकून पडू नये. म्हणून ती साधना करायची आणि मग आपण पुढे सरकतो. आत्ता मी असं म्हटलं की कुंडलिनी जेव्हा या चक्रात येते तेव्हा वगैरे वगैरे असं, पण कुंडलिनी जेव्हा या चक्रात येते तेव्हा नेमकं काय होतं तेही आपण बघायला पाहिजे. मात्र त्याआधी या चक्राचं जे स्थान आहे ते आपण बघूया. मूलाधार चक्र हे जे आहे ते मी आधी गेल्या एपिसोड्समध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे आपली योनी आणि आपलं गुदद्वार याच्या मधल्या शिवणीवर ते चक्र येतं. त्याच्या थोडं वर बेंबीच्या 4 बोटं खाली असं हे स्वाधिष्ठान चक्र येतं. म्हणजे तुम्ही त्याचा जर टापू बघितला तर आपली सगळी जेनायटल्स, आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, मूत्रपिंड, मूत्राशय, मोठं आतडं, हे सगळं त्याच्या टापूत येतं. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यावर ते प्रभाव टाकत असल्याने आपल्याला हे चक्र महत्त्वाचं ठरतं. कुंडलिनी जेव्हा त्या चक्रात येते त्यावेळेला अर्थातच आपलं रिप्रोडक्टिव्ह स्वास्थ्य सुधारतं, प्रजनन क्षमता सुधारते, आपली सृजनशीलता वाढते. आणि त्याच्याचबरोबर आपले मूत्रपिंड, मूत्राशय वगैरे हे जे अवयव आहेत, जे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत, त्यांचंही स्वास्थ्य सुधारतं. मात्र त्याचबरोबर एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी चक्र आहेत ही ऊर्जेची आदानप्रदान केंद्र आहेत. त्याला पहिली जी 5 चक्र आहेत ती पंचतत्वांशी संबंधित आहेत. आणि जे आपले पंचप्राण आहेत किंवा 5 वायू आहेत ते ह्या पहिल्या 5 चक्रांशी संबंधित आहेत. मूलाधार चक्र आणि अपान वायू हे चक्र म्हणजे व्यानवायू. मग हा जो व्यानवायू आहे
हाही या चक्रावर प्रभाव टाकत असतो. तो जर खूप जास्त झाला तर आपण हायपर ॲक्टिव्ह होतो, मग आपलं मन चंचल होतं, आपलं कशातच लक्ष लागत नाही. आणि तो कमी झाला आणि त्याच्यामुळे या चक्राची गती थांबली किंवा बिघडली तर आपल्याला आळस येतो, आपली सृजनशीलता मरते, आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, आपलं मूत्रपिंड, मूत्राशय किंवा प्रजनन संस्थेचे अवयव यांचं स्वास्थ्य बिघडतं, या जगाशी असलेला आपला नातेसंबंध बिघडतो. एक्स्ट्रीम केसेसमध्ये माणसं डिप्रेशनमध्ये जातात. याची जी शारीरिक आणि मानसिक अभिव्यक्ती आहे जेव्हा हा तोल बिघडतो तेव्हा किंवा हे चक्र सुप्तावस्थेत जातं तेव्हा, ती मी पुढे घेणारच आहे. आत्ता आधी आपण या चक्राची बेसिक माहिती करून घेतो आहे. तर हे चक्र कुठे आहे हे मी सांगितलं. आता या चक्राचा रंग काय, तर मी आधीही सांगितलं होतं की ही जी वैश्विक ऊर्जा आहे हिचा रंग आहे पांढरा. त्याच्यात 7 रंग आपल्याला इंद्रधनुष्यात दिसतात. तेच पहिले 5 रंग आपल्याला या चक्रांमध्येही दिसतात, कारण ते 5 मूलतत्वांशी संबंधित आहेत ती चक्र. त्यामुळे मूलाधार चक्र लाल आहे आणि ह्या चक्राचा रंग आहे नारिंगी. ता ना पी ही नी पा जा हे ते 7 रंग. त्यातले ता ना पी ही नी हे पहिले 5 चक्र आपल्याला रंग हेच दिसतात. या चक्राचा जो रंग आहे तो नारिंगी. आता मी म्हटलं की ह्या चक्राचं जे मूलाधार चक्राचं जे मूलतत्व आहे ते पृथ्वी, याचं जे आहे ते आप म्हणजे जलतत्व. जलतत्व हे स्वाधिष्ठान चक्राचं तत्व आहे. मग जल म्हणजे पाणी. पाण्याला कसला आलाय रंग, पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ लगे उस जैसा. हे आपल्याला माहिती आहे, अशी गाणी आपण ऐकलेली आहेत. आणि हा आपला अनुभव पण आहे की मूळ पाण्याला काहीच रंग नसतो. आकाशाचा रंग पडला तर ते निळं दिसतं, नाही तर काळं दिसतं. त्यामुळे मूळ पाण्याला रंग नसतो. मग जलतत्व प्रधान असलेलं किंवा जलतत्वाशी संबंधित असलेलं हे चक्र नारिंगी रंगाचं कसं, असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. त्याचं कारण असं, मी म्हटलं तसं ही चक्र सगळी पाठकण्यावर एका रेषेत आहेत. त्यामुळे ती जेव्हा फिरतात तेव्हा ती आभा फेकतात. त्यांची मूळ ऊर्जा पांढरीच आहे, वैश्विक ऊर्जा पांढरीच आहे. ज्या तत्वाचा रंग घेऊन ती फिरतात त्या रंगाचा जी आभा आहे ती त्या बाहेर फेकतात. त्यामुळे आपल्याला जे मूलाधार चक्र आहे ते लाल रंगात फिरताना दिसतं आणि हे चक्र आहे ते ऑरेंज नारिंगी रंगात दिसतं. नारिंगी म्हणजे कोवळा सूर्योदयाचा जो रंग आहे केशरी, तो ह्याचा रंग आहे, कारण मानवी जीवनाची अभिव्यक्ती तिथून सुरू होतीये. तर हा नारिंगी रंग आला कसा, तर पृथ्वी तत्वाचा लाल रंग आणि ह्याच्या वर असलेल्या मणिपूर तत्वाचा जे अग्नी तत्वाचं चक्र आहे त्याचा पिवळा रंग, हा एकत्रितपणे मिसळल्यामुळे या चक्राचा जो रंग दिसतो तो केशरी दिसतो. त्याचं जे प्रतीक आहे त्याची मी पुढे माहिती सांगीन. पण ह्याला 6 पाकळ्या आहेत, मध्ये 2 वर्तुळं आहेत आणि एक चंद्रकोर आहे. त्या 6 पाकळ्यांवर 6 संस्कृत अक्षरं आहेत आणि मध्ये त्याचा बीजमंत्र आहे मधल्या वर्तुळात. हे त्याचं झालं ढोबळ स्वरूप. आता हे चक्र जागृत झाल्यावर काय होतं हे मी सांगितलं, किंवा ते ब्लॉक झालं तर काय त्रास होतो हेही सांगितलं. पण ते ब्लॉक कशामुळे होतं, तर सगळेच चक्र ब्लॉक होण्याची जी बेसिक कारणं आहेत की जसं चुकीचा आहार विहार, स्ट्रेस, पोश्चरची आपली चुकीचं पोश्चर बसण्याचं उभं राहण्याचं, ही जशी त्याची कारणं आहेत ती इथेही लागू आहेत. पण त्या व्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वाचं कारण हे चक्र ब्लॉक होण्याच्या मागे आहे आणि ते आहे की मृत्यूची भीती. जर एखाद्याला मृत्यूची खूप जास्त भीती वाटत असेल तर त्याचं हे चक्र ब्लॉक होऊ शकतं त्या भीतीने. मला एकाने कोणीतरी प्रश्न विचारला आहे की आता माझ्याकडे मी नंबर देते त्यामुळे पर्सनल प्रश्न यायला लागले. एकाने कोणीतरी प्रश्न विचारला आहे की पुढच्या एका चक्राचं यम हे आहे, तर यम 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 असं जर म्हटलं आणि यम आला तर काय करायचं. यम असा येत नाही, तो त्याला यायचा आपले श्वास जेव्हा पूर्ण होतील, आपले भोग जेव्हा भोगूर होतील तेव्हाच तो येणार आहे. आपण बोलवलं म्हणूनही तो येणार नाही आणि आपण येऊ नको म्हटलं तरी तो यायचा थांबणार नाही. त्याच्यामुळे जे आपल्या हातातच नाही त्याचा विचार आपण का करावा. मी तरी असा विचार करते की जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करू ना, ती परिस्थिती बदलायचा प्रयत्न करू ना. आपले हात हे कर्मासाठी दिलेले आहेत आपल्याला. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून आपण डिप्रेशनमध्ये जायचं याला काहीच अर्थ नाही. आणि आपण आपलाही आनंद घालवायचा आणि दुसऱ्याचाही आनंद घालवायचा, कारण आपल्या जवळचेही दुःखी होणार ना आपण असं जर सतत विचार केला तर.
त्यामुळे तशी जर भीती बाळगली तर हे चक्र ब्लॉक होऊ शकतं. त्यामुळे कृपा करून कोणीही मृत्यूची भीती बाळगू नका, कारण ते आपल्या हातातच नाही आहे. तो अटळ आहे, अपरिहार्य आहे, पण तो आपल्या हातात नाही. सगळ्यांनाच एक दिवस उतरून जायचं आहे या गाडीतनं, आपणही उतरून जाणार आहोत. ते जायचं तेव्हा जाऊ, आत्ताचं तर सोनं करू आयुष्याचं. त्यामुळे असा जर विचार केला तर ही मृत्यूची भीती राहणार नाही आणि हे चक्र त्यामुळे ब्लॉक होण्याची भीती राहणार नाही. आता पुढचं मी तुम्हाला असं म्हटलं की ही भीती जर हे झाली, मूलाधार चक्र जर इम्बॅलन्स झाला त्याचा, तर पॅनिक अटॅक्स येतात, भीती वाटते, असुरक्षितता वाटते. इथे तर हे चक्र ब्लॉक होण्यामध्येच भीती आहे. म्हणजे ह्या चक्राचं हे जागृत करण्याची क्षमता जी आहे किंवा त्याची साधना आहे ती किती प्रखर करावी लागेल हे आपल्या लक्षात येऊ शकतं. ती केल्यानंतर आपल्याला खूप लक्षणीय फरक दिसू शकतात, कारण आपला जगण्यातला आनंद परत येऊ शकतो, आपल्याला जगण्याचं समाधान वाटू शकतं, मनातल्या नकारात्मक भावना दूर होऊ शकतात. मी व्यानवायूचा उल्लेख केला आणि जलतत्वाचा उल्लेख केला. व्यानवायू हा जो आहे हा या चक्राला गती देत असतो. व्यानवायूचं काम आहे सर्क्युलेशन. त्यामुळे आपल्या शरीरातलं पोषण, आपलं प्राणवायू, रक्त, विक्त हे सगळं पेशीपर्यंत नेण्याचं काम जो आहे तो व्यानवायू करतो. या चक्राची गती बिघडली की त्या व्यानवायूचीही गती बिघडते आणि मग हे जे पोषण पेशीपर्यंत पोचायला पाहिजे ते आपल्याला पोचत नाही. आणि ते पोचलं नाही, त्याचा कुठेही संचय झाला तर जसं पृथ्वी तत्व सडतं असं मी म्हटलं, तसं हे पाणी पण सडतं. पाणी सडलं, पाण्याचं साचून डबकं झालं तर ते रोगांचं माहेरघर होतं हे आपल्याला माहिती आहे. मग ते पाणी आपण पिऊ शकत नाही, आंघोळीलाही वापरू शकत नाही. मग जर आपल्या शरीरातलं जलतत्व बिघडलं तर त्याचं काय होईल? म्हणून आपल्याला हे चक्र बॅलन्स असणं आणि सक्रिय असणं आणि व्यानवायू त्याच्या नेहमीच्या गतीने फिरत असणं, नाही तर ॲनिमिया पण येईल ना जर पोषण आपल्या शरीरापर्यंत पोचलंच नाही सगळ्या पेशीपर्यंत. तर निरुत्साह वाटेल, काही करावंसंच वाटणार नाही, जगण्यातला आनंदच निघून जाईल. जगण्यातलाच आनंद निघून गेला तर लैंगिकता वगैरे ह्या तर फार पुढच्या भावना राहिल्या. रिप्रोडक्शन ही पुढची हे राहिली. त्यामुळे हे सगळ्या ह्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि हे खूप कसोशीने या चक्राकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्याची साधनाही तितकीच निष्ठेने करायला पाहिजे. आता ह्याची जी अभिव्यक्ती असते, शारीरिक अभिव्यक्ती आणि मानसिक अभिव्यक्ती, हे जर ब्लॉक झालं तर काय होते ती आपण पुढच्या भागात बघूया. यालाही ॲफर्मेशन्स आहेत, याच्यासाठीही काही आसनं आहेत, हस्तमुद्रा आहेत, त्यांचीही माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. आणि तिसऱ्या भागात याचं साधना कशी करायची ते आपण बघणार आहोत आणि त्याचं जे प्रतीक आहे ते अधिक तपशिलात, त्याचा अर्थ काय, गूढ अर्थ काय निघू शकतो त्यातनं हे बघणार आहोत. मात्र हा एपिसोड फार मोठा होऊ नये म्हणून हा इथेच थांबवते आहे. आता आजची टीप, मला माहिती आहे अनेक ज्येष्ठ नागरिक माझा एपिसोड बघत असतात. जेव्हा आपलं वय वाढत जातं तेव्हा आपली स्किन ड्राय पडत जाते, आपल्या शरीरातलं जलतत्व कमी व्हायला लागतं. स्वादिष्टान चक्र म्हणून महत्त्वाचं आहे. भरपूर पाणी पिणं हा त्याच्यावरचा एक उपाय तर आहेच, स्वादिष्टान चक्र जागृत ठेवणं हा त्याच्यावरचा दुसरा उपाय आहे. पण एक अगदी साधा सोपा उपाय आहे जो कोणीही करू शकतं. तो उपाय मी आजची टिप म्हणून सांगणार आहे की कडुनिंबाची पानं असतात ती वाटायची, त्यांची पेस्ट करायची आणि ती खोबरेल तेलात मिसळून आंघोळीच्या आधी अंगाला चोळायची. स्किन डिसीजही काही होत नाही, स्किन छान सॉफ्ट होते आणि त्याची कंड जाते. जर आपल्याला ही ताजी पानं मिळून पेस्ट करणं शक्य नसेल तर ती मिळवायची, वाळवायची आणि मग ती जी पूड आहे वाळलेल्या पानांची ती खोबरेल तेलात टाकून त्यांनी अंगाला मसाज करायचा किंवा ती चोळायची उठण्यासारखी आणि मग आंघोळ करून टाकायची. तर अंगाला येणारी कंड जाते. आणि पाणी तर अर्थात भरपूर प्यायलाच पाहिजे. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी येणार आहे आणि ह्यापुढे दर गुरुवारी सुद्धा मी आपल्या भेटीला येणार आहे. चुकवू नये असं अशा काही वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या बातम्या ज्या आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या घेऊन मी दर गुरुवारी 7:30 वाजता आणि हा एपिसोड घेऊन मी दर शनिवारी 7:30 वाजता आपल्या भेटीला येत राहणार आहे. ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आपण ते कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी आपल्याला विनंती आहे.
तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.